गंगाधर इंगोले कुठेही असतील तर प्लीज आपण या. शुभमजी पाध्ये आपली वाट पाहत आहेत. सामन्याला होते सुरुवात. साई पाध्ये यांना आपण पाहत आहेत. भावेश पवारचे खूप मोठे बिग फॅन आहेत आणि साई पाध्ये मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय पाटील असतील, निलेश पाध्ये असतील, संपूर्ण वेडीची ग्रामस्थ मंडळी आज मॅचचा आनंद घेत असताना सचिनजी पाध्ये साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण वेडीचे ग्रामस्थ मंडळी जे नेहमीच पाठिंबा देणारे असे व्यक्तिमत्व आहे. स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्याकरिता राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर मान्सून ब्लास्ट मध्ये आपण पाहिलं होतं गेल्या वर्षात टीम 94 कामन विरोधात शतक जे झळकावलं आणि टीम 94 कामनच्या विरोधात खेळत असताना सुद्धा हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांनी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला दिलं होतं. तारीफबाई यांनी सुद्धा मात्र कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून सुद्धा मिळालं होतं. म्हणजेच चांगलं तुम्ही खेळा, तुमच्या पाठीशी सदैव मात्र व्यक्तिमत्व असतात. तोच नागेश वाडेकर अर्धशतक सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये झळकावलं. मान्सून सुपर सिरीज जी नुकतीच पार पाडली गेली. तर या मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू विकेटकीपर विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चांगला टप्पा आणि पहिल्याच बॉलवर शांत ठेवले नागेश वाडेकरला. या मैदानामध्ये आल्यानंतर नागेश वाडेकरचं ते फुटवर्क पाहायला मिळालेलं नाहीये मागच्या मॅचमध्ये आणि याही मॅचमध्ये. सुरुवात चांगली आहे बॉलरची. राहुल जोगाडेचा हा बॉल ह्या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूला फ्लाईट दिली होती. विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये हा दुसरा बॉल डॉट होत असताना पाहायला मिळतोय. चांगला फिरवलाय राहुल जोगाडेने हा बॉल. पहा टर्न अँड बाउन्स कुठे कॅरी होतोय विश्वनाथ जाधवकडे. सरळ बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळतात आणि थोडासा कानमंत्र दिलाय श्रेयसने त्यानंतर नागेश वाडेकरला. सलग 2 डॉट बॉल राहुल कडून. हा बॉल यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या फलकावर 1 वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला निर्णय मी म्हणेन टीम 94 कामनचा टॉस जिंकल्यानंतर इथे गोलंदाजी करण्याचा. कारण मागच्या मॅचमध्ये धावा चेस करत असताना जिंकलाय श्रेयस कदमचा संघ. ताई पॅकर्स. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने भन्नाट वेग पाहायला मिळाला. प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहे श्रेयस कदमच्या आणि त्यानुसार राहुल जोगाडे गोलंदाजी करतोय. डॉट बॉल. आणि पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल. नन्ना मुन्ना जादूगर आहे फिरकीचा आणि खऱ्या अर्थाने नेहमीच छाप सोडली आहे चेंबूरच्या खेळाडूने राहुल जोगाडियाने. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. राहुल पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. कदाचित बॅटची हलकीशी एज होती आणि त्यानंतर शरीरावर जाऊन चेंडू आदळला. 1 रन मिळेल डी बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगला उसळी घेणारा हाय बॉल ठरला. कॅपला लागला, बॅटला लागल्यानंतर एक सिंगल मिळाले. शेवटचा बॉल आता महत्वाचा ठरणार आहे या ओव्हरच्या दरम्यान. नागा म्हणजेच नागेश वाडेकर सध्या स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल या वेळेला स्विच हिटचा फटका. क्लास टायमिंग. सरळ चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला षटकार. फ्लॅट 6. ते लेग ब्रेकचे प्रयत्न होत आहेत हे माहिती होतं नागेश वाडेकरला आणि म्हणूनच पहिले स्विच हिटच्या प्रयत्नामध्ये तो तयार होता आणि त्यानंतर हा फ्लॅट फटका गेला सरळ बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅनच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि बरोबर ओळखलं होतं की कुठेतरी लेग ब्रेकच टाकेल शेवटचा बॉल जो बाहेर जाणार असेल आणि म्हणूनच विथ द स्पिन जर तुम्हाला खेळायचं असेल तर बॅट उलटी करणं गरजेचं होतं आणि तेच केलंय शेवटच्या बॉलवर नागाने. शेवटच्या बॉलवर आलाय सिक्सर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या टीम ताई पॅकर्स धावसंख्या स्कोर बोर्डवर 8. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 8 रन फक्त खर्च केला. एक्स्ट्रा बॉल सुद्धा मात्र जरूर फेकला गेला नाही. 6 आणि 8चं समीकरण फार यंदाच्या वर्षात कुणाला ते सर पाहायला मिळालं. मान्सून सुपर सिरीजमध्ये एवन पवन केनेने त्या धावा करून दिल्या नव्हत्या. MSCC ओडिसा टीममधून खेळत असताना मॅग्निफिसंट नवी मुंबई या संघामार्फत. म्हणजे हे कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ताई पॅकर्स 8 वर जाऊन पोहोचले. यावेळेला ऑन साईडला धम्माका. बिग ब्लास्ट. बिग ब्लो. सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. 6.
चांगलं टायमिंग, शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जात असताना बरोबर पुलचा फटका आणि तो देखील समोर पुल केलाय. ऑलमोस्ट काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा षटकार ठोकलाय श्रेयस कदमने. श्रेयस कदमने मागच्याही सामन्यामध्ये दमदार असं अर्धशतक नोंदवलं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आणि याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून त्या धावा येत आहेत. 14 रन प्रथमच्या अगेन्स्ट. प्रथमचा हा वेगवान बॉल सरळ पायांचा वेध घेतला, ऍब्सोल्युटली प्लम, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला, हलकीशी अपील केली आणि इथून विकेट मिळाली प्रथमला. षटकार आला तर काय झालं, माझ्या सुद्धा ती धमक आहे विकेट घेण्याची, हेच दर्शवून दिलं प्रथमने. विरार विभागातील हा खेळाडू आपल्याला सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो आणि गणेशजी काकड यंगस्टर क्रिकेट क्लबचे जे आपण पाहत आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रथमला प्राधान्य दिलं जातं. खूप चांगला बॉल, काय बॉल टाकलाय प्रथमने. ओ चांगला बॉल आणि चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. ऑफ अँड मिडल स्टिकच्या बरोबर मध्ये जाऊन हा बॉल लागला असता. टप्पा बरोबर होता, इम्पॅक्ट, पिचिंग इन लाईन, विकेट हिटिंग आणि त्याचमुळे आता जावं लागेल डगआउटमध्ये. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचमध्ये ज्याने दमदार अर्धशतक ठोकलं असा बँडरचा हेलिकॉप्टर बॉय आता डगआउटमध्ये दिसेल. पहिल्या बॉलवर तो षटकार मारला, हलकासा शॉर्ट बॉल होता, परंतु दुसऱ्या बॉलवर लेंथवर बॅक करत असताना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आता उझेर शेख आता मैदानामध्ये येईल खेळण्यासाठी. 14 धावा झालीत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर प्रथमने न डळमळीत होताना, न दबावाला जुमानता चांगली गोलंदाजी मी करेन, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी विकेट घेऊ शकतो, हे त्यांनी दर्शवून दिलं. 14ला 1.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 षटकांचा सामना आहे. यानंतर षटकांमध्ये कपात केली जाईल, कारण हळूहळू वेळ पुढे सरकते. घड्याळाचे काटे मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मात्र बॅड लाईटचा सामना करण्याच्या ऐवजी आपल्याला शॉर्ट षटकांमध्ये मात्र ही स्पर्धा कव्हर करावी लागेल आजच्या दिवसामध्ये. 14 धावा. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना उझेरच्या बॅटमधून आल्या आल्या छोटा पॅक बडा धमाका षटकार. स्लॉट मध्ये सगळ्यात मोठी चूक केली. उझेर असा खेळाडू आहे की चांगलं टायमिंग करण्यासाठी जाणला जातो आणि बॅटचा स्विंग पहा, त्याच्या बॅट भरपूर वेगाने त्याच्या हातामध्ये फिरते आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे ते मिळतं. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे हा खेळाडू आणि काय फटकेबाजी. त्या आल्या आल्या त्याच्या बॅटमधून सिक्सर आल्या. प्रथमला लेंथमध्ये नक्कीच बदल करावा लागेल, अन्यथा असे फटके बसतील. येतोय षटकार. टीमची धावसंख्या ताई पॅकर्स 20 ला 1. उजव्या हाताने ऑन साइडला काय फटका खेळलाय, ताकद आणि नजाकत, टायमिंगचा बेताज, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोइंग शॉट, षटकार. लगातार ओव्हरपिच बॉल आणि त्याच्यानंतर हा फुल टॉस, फुल टोलच वसूल केलाय. परत एक वेळा तो इनकटरचा प्रयत्न होता, फुल टॉस बॉल तयारच होता आणि मिडविकेट रिजन स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये बरोबर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उंची चांगली आहे गोलंदाजाकडे प्रथमकडे, परंतु टप्पा नाहीये, टप्पा विसरलाय आणि सध्या तरी आपण पाहतोय टप्पा विसरल्यानंतर उझेरने ते दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. या ओव्हरमध्ये हा तिसरा षटकार आहे आणि 4 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्यात प्रथमने. टीमची धावसंख्या 26. 26 ला 1. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रथम वेगे बरोबर नियंत्रण नाहीये, अचूक टप्पा नाहीये आणि त्यामुळे मात्र उझेर परिपूर्ण त्याचा खरपूस समाचार घेतोय. इथून सरळ बॅटचा वापर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 3 इन रो. व्हॉट अ बॅटिंग, क्लास, षटकार. उझेरही प्रथमला सांगतो, तू जेवढ्या जोरात टाकशील मी तेवढ्या जोरात मारत राहीन. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता आणि बरोबर प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. माइटी हिट. काय फलंदाजी सध्या सुरू आहे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट उझेर शेखची. फिरोज आणि उझेर हे दोन बंधू सध्या या मॅच मध्ये टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि सध्या उझेर मैदानामध्ये खेळतो आणि एका प्रेक्षकाने त्याला नक्कीच इथे एक पारितोषिक दिलंय मैदानामध्ये जाऊन आणि त्यातल्या त्यात सेल्फी न काढता एक फोटोच काढूया. चल बेटा फोटो ले ले रे असंच म्हटलंय आणि आता चला फोटो घेतलाय ऋषीने आणि तो फोटो काढलाय बंटी बद्रिकेने आणि शेवटी ते 3 षटकार सलग मारलेत प्रथमच्या या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 32. ऋषिकेश तरे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांनी मात्र पैसे उडवले नाहीत, फक्त सन्मान आणि पैसे दिले, ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट, काय फटका खेळलाय.
व्हॉट अ शॉट. क्लास. उझैर शेखचा हा क्लास पाहायला मिळतोय. कुणाल दाते सर. टाळ्यांचा गजर आणि ज्या पद्धतीने हा हेलिकॉप्टर सजवलाय, साइड अँगल व्ह्यू पा प्रो लिंक वर. ओ व्हॉट अ शॉट. फ्रंट लेगला थोडंसं बाजूला केलं, टिपिकल महेंद्र सिंग. दोन्ही स्टाईलने, जसं 2011ला वानखेडे स्टेडियमवर तो शेवटचा षटकार मारला आणि आता आपण पाहतोय बरोबर तोच अंदाज, परंतु हा हेलिकॉप्टरचा फटका होता. त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. बॅक टू बॅक मोठमोठे फटके सजवत असताना सलग 4 बॉलवर 4 षटकार मारलेत. आता बंटी बद्रिके नाही तर नागाला सांगितलंय चला एक फोटो घेऊया. क्या बात आहे. म्हणजे सफाळे विभागामध्ये सुद्धा एडवनचं मात्र या वेळेला ऋषिकेश तरे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खुश आहेत आणि हे स्टेटसला राहील यात ती मात्र शंका नाहीये. चांगला उल्लेख केलात आपण एम एस धोनीचा. 2 एप्रिल 2011चा दिवस कोण विसरेल. कुलशेखराचा तो बॉल आणि सरळ मात्र स्टँडला सलामी देणारा होता. काय जबरदस्त बॅटिंग उझैरची आपल्याला पाहायला मिळते. क्लास दर्शवत असताना संघाची धावसंख्या 38. प्रथमेश ठाकरे हे त्याचं आवडतं मैदान आहे. रबर बॉल क्रिकेटसाठी गुड्डे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. वारेटचा वंडर बॉय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला बॉल येतोय. प्रथमेश ठाकरे हरहुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू. गुड कॅच. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद गॉन. अंतर कापलंय प्रथमेश. याच्यावरून फिटनेस दिसतो आणि तुमच्या खेळाच्या प्रति लगाव दिसतो. बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप टाकला. माहिती आहे नागाचे पाय चालत नाहीये, बॅट बॉल पर्यंत जात नाहीये आणि बरोबर त्याच दिशेला बॉल टाकत असताना आणि फॉलो थ्रू नंतर थोडंसं वेट ट्रान्सफर पुढच्या दिशेला असतं. अशाही परिस्थितीमध्ये मागे धावत जाऊन स्वतःला स्ट्रेच केलं आणि एक अप्रतिम झेल तिथे टिपताना दिसला. गोलंदाज प्रथमेश ठाकरे, वारेटचा खेळाडू, भिवंडीचा खेळाडू, सध्या चांगलीच छाप सोडतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावर. 38 वर 2. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. उझैर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. हे आमचे प्रेक्षक वर्ग पहा. अगदी मात्र प्रथमेश ठाकरेच्या पाठीमागे पूर्ण स्टँड्स खचाखच भरलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेत आहेत. पुढील बॉल. हा बॉल मात्र ह्या वेळेला खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. संघाची धावसंख्या 39. लॉस ऑफ 2 विकेट. ला 2 ताई पॅकर्स टीम. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. ओंकार देसाई, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. या वेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना लॉंग ऑफ पुढे आहे. प्रथम मात्र पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. 1 रन मिळत असताना 40 वर 2. 40 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. उझैरने मागच्या 4 बॉलवर 4 षटकार मारलेत आणि आता 5वा बॉल खेळण्याच्या तो तयारीत आहे. या आणखीन एक रेकॉर्ड या वेडीच्या क्रीडांगणावर केला जातोय का? या स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. उंची लहान परंतु कीर्ती महान आहे खेळाडूची. तो उझैर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला 5वा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेकंड टाइम कॉट अँड बोल्ड. आणि या वेळेला आपण पाहू शकतायत ज्या बॅटने 4 षटकार मारले शेवटी तीच बॅट तुटली आणि त्याचमुळे बॅट तुटल्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं तेच मिळालेलं नाहीये उझैरला. सगळ्यात मोठं दुःख असतं एखादी मुलगी सोडून गेली त्यावेळेला जे दुःख होत नाही, एखादी बॅट ज्या वेळेला मैदानामध्ये तुटते ना ते सगळ्यात मोठं दुःख होतं त्या खेळाडूला. आणि आपण पाहतोय जी बॅट आपल्या हातात बसलेली असते, ज्या बॅटने आपल्याला नाव दिलेलं असतं, ती बॅट ज्या वेळेला तुटते. 4 षटकार या अगोदर त्याने मारले, हेलिकॉप्टरही मारला होता, परंतु शेवटच्या क्षणाला ही बॅट तुटली आणि पहा त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसते. म्हणूनच सर्वस्व असतं एखाद्या क्रिकेटपटूची ती बॅट. आणि शेवटी मात्र आऊट झालाय फलंदाज उझैर शेख. खूप वेगवान बॉल होता उझैर शेख साठी. जोरदार टाळ्यांचा कडकडाट, कारण सुज्ञ आणि शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आहेत. पहा हा झेल टिपल्यानंतर ज्या पद्धतीने प्रथमेश ठाकरे थोडेसे नाराज होते, परंतु या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. बॅट तुटल्यानंतर दुःख हे मात्र जरूर स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगून गेले. म्हणून कधी रनआउट झाल्यानंतर आपण बॅट फेकून देऊ नका रागाने, कारण त्याच बॅटने तुम्हाला नाव दिलंय.
तुमचं स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, आणि त्यामुळे त्या बॅटचा रिस्पेक्ट करा, त्या बॅटचा मान सन्मान करा. हेच उझेरने यावेळेला दाखवून दिलं. यावेळेला चतुरचा हा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. राहुल पाटील वेगाने येत आहेत. त्या अगोदर राहुल पाटीलला मात्र जरूर चेंडू डायव्हर्ट होऊन त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी 2 धावा रोहित नार्वेकर उर्फ चतुरला आपण पाहतायत. 2 रन. मागच्या ओव्हरमध्ये 5 षटकार आले, 30 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि प्रो लिंक स्पोर्ट्सवर आतापर्यंत SP बॉयज ट्रॉफीमध्ये 2.5 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झाली आहे. कौतुक व्हायला पाहिजे विपुल पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. वाईट +1 अशा 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. उत्तमजी बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 44 4 सलग षटकार मारले होते उझेरने या मॅच मध्ये, तिथूनच कहाणी बदलली. या वेळेला मात्र सरळ बॅटचा वापर जरूर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफ कडे राहुल जोगाडिया कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, गॉन. असे सोपे झेल आणखीन सोपे केले जातात राहुल जोगड्याकडून आणि कठीण झेल तर अजून सोपे तो करतच असतो. आणि प्रथमेश मी कौतुक करेन वारटगावचा हा सुपुत्र, एक चांगला ऑलराऊंडर. आता सातत्याने गोलंदाजी करत असताना 3री विकेट घेतली या ओव्हरच्या दरम्यान. मागच्या ओव्हरमध्ये प्रथमच्या विरुद्ध ज्या वेळेला हल्ले झाले असं वाटत होतं की एक मोठी धावसंख्या उभारेल ताई पॅकर्स, परंतु प्रथमेशने कमबॅक केलं. प्रथमेशने काही वाईड बॉल टाकले, परंतु त्याच्यानंतर 3 महत्वाच्या विकेट घेतल्या आणि आता स्कोर बोर्ड थांबवला त्याने. 44 धावा झाल्यात, 4 फलंदाज बाद. 44ला 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रितेश घरतला आपण पाहतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. काय गोलंदाजी केले. विकेट, त्यानंतर वाईट, सिंगल, विकेट, डबल, वाईट, विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी प्रथमेश ठाकरे. हा बॉल तेवढाच वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण, अचूकता, भेदकता आणि लयबद्धता, एकाग्रता कशी असावी प्रथमेश ठाकरेने यावेळेला जरूर दाखवून दिलं गेलं. गुड डिलिव्हरी. 6 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान प्रथमेश ठाकरेने. शेवटचाही बॉल पडल्यानंतर चांगला लेग कटर बाहेर निघाला. ओव्हरची समाप्ती होते आणि हे चांगलं यशस्वी षटक मी बनेन. या ओव्हरच्या दरम्यान 3 महत्वाचे धक्के त्याने दिले. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44ला 4. प्रो लिंक स्पोर्ट्सवर सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. नवीन असाल चॅनलवर तर नक्की इथे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. प्रो लिंक स्पोर्ट्स हे यूट्यूब चॅनल जे विपुल पांडुलकर यांचं आहे आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेते या स्पर्धेमध्ये टेलिकास्ट करत असताना. 2.5 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला आतापर्यंत या SP बॉयज ट्रॉफीला प्राप्त झाली आहे. संतोष जाधवचा हा बॉल पिण्याचा थोडासा शरीराचा वेध घेणारा होता, खाली राहिला होता आणि बॅटवरून फिरली होती. लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या ताई पॅकर्स या टीमची प्रथम फलंदाजी करताना 45. मागच्या सामन्यामध्ये संतोषने आपण पाहिलं मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकलं होतं. या ओव्हरची सुरुवात देखील त्याने डॉटनेस केली आहे, कारण ही लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. म्हणजे मागील काही 7 बॉल त्याने या स्पर्धेमध्ये टाकले, ते 7च्या 7 बॉल निर्धाव आहेत. चांगला गोलंदाज, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा गोखिवरेचा ब्रँड. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ निघून जातोय आणि अतिशय चांगला बॉल सरप्राईज करून जाणारा होता. आणि इथून रिव्ह्यू मात्र DRS वापरला गेलाय, चॅलेंज केलंय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय नितेश कदम सर. याच विभागातील टेंबी खोडावे पाडा या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळाले आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. टर्न अँड बाउन्स, चांगला टर्न झाला, बॉल हातभर वळलाय ऑलमोस्ट. आणि आता पाहूया, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. ऑनफिल्ड अंपायरने हा डॉट बॉल कळवला होता. आता टीव्ही अंपायर तिथे सज्ज आहेत, पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. इट्स अ वाईट बॉल आणि यस पंच या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. आणि रिव्ह्यू जो होता तो रिटेन केलाय. तर क्रितेश घरत, रोहित नार्वेकर यांनी पाहिलं होतं की हा बॉल जर आपण पाहिलात आणि हाईटचा हा वाईड आहे, हाईटचा वाईट, आणि त्यामुळे आपण पाहतायत यस 1 बाउन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. लॉस ऑफ 4 विकेट. संतोष जाधव पिण्या पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला जरूर आपण पाहतायत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड.
ग्रेट डिलिव्हरी, फलंदाज बाद. या अगोदरचा बॉल स्लोअर होता, कटरचा वापर केला आणि त्याच्यानंतर वेगवान बॉल टाकला. तयारीत होता की कुठेतरी परत एक वेळा स्लोअर वन टाकेल पिन्या, परंतु पिन्या कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळतोय, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि बरोबर दोन्ही पायांच्या मधून फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. ऑफस्टिकला धडकला बॉल आणि धडक एवढी लाजवाब होती की आता डगआउटमध्ये बसताना पाहायला मिळेल क्रितेश गरत. विनायक भोईर बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अतिशय चांगला बॉल होता हा. पहा, वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जातं. क्रितेश गरत सज्ज झाले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये जे घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी ऑफ स्टंपला मात्र भेदला गेला हा बॉल. एवढाच वेगवान आणि वेगेबरोबर खूप चांगली दिशा, गती आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46 धावा झालेल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ला 5. संतोष जाधव पिन्या, विनायक भोईर, एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं या क्रिकेटच्या दुनियेमधलं. सर्व चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. एक सम्राट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आयुब शेख कासर वडवलीचा ब्रँड. सर्व चेंडू विसावला गेला विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. पिण्याच्या नावावर सुद्धा रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगला आणि अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना संतोष जाधव पिन्या चर्चेत राहिला या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. चर्चा त्याची होते. एक वाईट बॉल आला, त्याच्यानंतर विकेट घेतली, मग डॉट बॉल टाकला, परत एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली या ओव्हरच्या दरम्यान आणि प्रत्येक बॅटरला शांत ठेवलंय. मग त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर येऊ द्या, मग त्याच्यासमोर राईटी बॅटर येऊ द्या, प्रत्येकाच्या विरुद्ध चांगलं प्लॅनिंग. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विनायकचा फसला आणि शेवटी नॉन स्ट्रायकिंग एंडला विनायक रनआउट झालाय. टीमची धावसंख्या 46 आहे आणि या ओव्हरचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल आतापर्यंत व्यवस्थित हाताळलेत. भामटपाडाचं मैदान आणि संतोष जाधवने काय गोलंदाजी केली होती टेनिस क्रिकेट विश्वाच्या अंतर्गत आपण सातत्याने पाहिले. या गोलंदाजाला 2 षटकं त्याने हाताळली होती आणि 2 षटकांमध्ये विकेट मेडनवर, दोन्हीही मेडनवर फेकल्या गेल्या होत्या. यावेळेला ऑन साईडला बंदर पाखाडीचा ब्रँडेड षटकार 6. चांगलं टायमिंग. रोहित नार्वेकर चतुर, थोडासा बॅकफुटला गेला आणि जसा शॉर्ट बॉल बघितला, फिरवला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगला पूल होता, पॉवरफुल होता. साईटला खेळण्याचा इरादा चांगला पाहायला मिळाला. ड्राईव्ह खेळला जातोय. 1 रन मिळेल. विश्वनाथ जाधव फेकी करेल. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या अखेरीस 53 धावा पाहायला मिळाल्या आणि 54 धावांचं लक्ष्य ताई पॅकर्स या टीमने प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात आलंय. ते टीम 94 कामन या टीम समोर. श्री केदारनाथ करवते आणि जो विनर टीम श्री केदारनाथ खरवते या टीमच्या कॅप्टनने देखील रेडी राहायचंय. श्री केदारनाथ खरवते संघ आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खेळायचंय, त्याच्यामुळे आपले सर्व खेळाडू घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तुम्हाला उपस्थित राहायचंय, कारण आता वेळेच्या मर्यादा आहेत. फास्ट क्रिकेट झालं पाहिजे. 24 बॉलमध्ये 54 धावा करायचे आहेत. 54. पहिल्या डावामध्ये हुजेर नावाचं वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आणि त्याने ते 4 षटकार ठोकले. याची झलक तुम्हाला प्रो लिंक स्पोर्ट्सवर पाहायला मिळते. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, त्याला उडवलं वाईडिश लॉंग ऑफला, तिथे 6 धावा वसूल केल्या आणि प्रथमच्या त्या ओव्हरमध्ये त्याचा खरपूस समाचार त्याने घेतला. दुसरा बॉल फुल टॉस होता, पायावरचा बॉल ऑन साईडला, मिडविकेटला षटकार त्याने ठोकला. त्यानंतर तिसरा बॉल तोही ओव्हर पिच पडला आणि त्यानंतर हा षटकार आला. चौथा हेलिकॉप्टर एवढा नेत्रदीपक होता, लाजवाब होता की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि हे 4 षटकार खूपच चांगले राहिले. काय फलंदाजी राहिली या मॅच मध्ये हुजेरच्या माध्यमातून. ते सलग 4 षटकार त्याने मारले आणि ज्या वेळेला त्याच्या समोर प्रथमेश ठाकरे गोलंदाजीसाठी आला, मग जे घडलं ते त्याला अपेक्षित नव्हतं, कारण ज्या बॅटने त्याने 4 षटकार मारले ती बॅटच तुटली
आणि मग प्रथमेशसाठी सोपा चान्स होता, त्याने तो झेल टिपला आणि तिथे फिनिश झाला खेळ उदेर शेखचा. पण तो पहिला डाव चांगला रंगला, दुसरा डाव देखील रंगेल हीच अपेक्षा. बॅटर आता मैदानामध्ये पाठवा प्लीज, थोडंसं सहकार्य करा. 24 बॉलचा खेळ आहे, 24 बॉल मध्ये 54 धावा करायच्या आहेत, 54 टार्गेट. आणि 4 षटकार मारल्यानंतर मग कुठेतरी पलटवार होणं गरजेचं होतं आणि तो पलटवार झाला आणि ज्या बॅटने ते 4 मोठे फटके मारले ती बॅटच तुटली आणि मग चेहऱ्यावरची ती निराशा, प्रथमेशने झेलल्यानंतर केलेलं ते हलकंसं सेलिब्रेशन आणि मग ज्यावेळेला डगआउटच्या दिशेने वाटचाल करत होता खेळाडू उजेर, त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं की नक्कीच ही जर बॅट तुटली नसती, ज्या बॅटने मी 4 षटकार मारले, तर नक्कीच हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात ना, जर तरला जास्त महत्त्व नसतं. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नसतो. शेवटी आऊट झालाय फलंदाज उजेर. हे होतं विश्लेषण पहिल्या डावाचं. त्यानंतर संतोषने टाकलेलं ते षटक, संतोष पिण्या अप्रतिम गोलंदाजी त्याने केली. प्रथमेशचं षटक चांगलं होतं, राहुलने चांगली गोलंदाजी केली. एकच षटक महागडं ठरलं, ते पहिल्या डावामध्ये ते होतं प्रथमचं, परंतु त्याने आऊट केलं होतं श्रेयस कदमला. प्रतीक आणि भार्गव ही सलामीची जोडी मैदानामध्ये. प्रतीक घरत आणि भार्गव पाटील. लेफ्ट हँडेड बॅटर भार्गव पाटील, प्रतीक घरत राईट हँडेड बॅटर. लेफ्ट हँड अँड राईट हँडेड बॅटर एक कॉम्बिनेशन मैदानामध्ये आणि फर्स्ट ओव्हर टाकण्याची तयारी. फिरोज सज्ज होईल, फिरोज शेख. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर्स आणि डीप बॅकवर्ड पॉइंट. पंचांच्या मागे असं क्षेत्ररक्षण सजवलंय लेफ्टी बॅटरसाठी आणि समोर देखील लेफ्टी बॉलर आहे. त्याच्यामुळे पाहूया फिरोज कशी गोलंदाजी करतोय. तो रॉंग वनचा वापर करेल का असे प्रश्न आहेत. परंतु पहिला बॉल कॅच हिटचा कॉल केलाय. बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. ते फसलंय, फिल्डर आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. 0वर गोल्डन डकचा शिकार सध्या ठरत असताना भार्गव पाटील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, खिचून मारला होता. भरपूर चेंडू उंचीवर गेला आणि तिथे फिल्डर होते परेश आरेकर, नवापूरचा ब्रँड, नवापूर एक्सप्रेस. अतिशय चांगला झेल टिपला गेला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी चांगला फटका तर चांगला होता, परंतु उंची जास्तीत जास्त चेंडूने प्राप्त केली. कदाचित कुणाला ते सर हा बॉल फ्लॅट गेला असता तर डेफिनेटली एक षटकार नेत्रदीपक पाहायला मिळाला असता. नवीन बॅटर आता मैदानामध्ये चाललाय, प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे आता मैदानामध्ये खेळण्यासाठी. गोलंदाजी तर त्याने खूप चांगली केली, आता फलंदाजी करायची आहे. गोल्डन डकचा शिकार ठरलाय भार्गव पाटील. समोर फिरोज आहे. हो, पहिलाच बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, इम्प्रुव्हायझिंग. कारण फाईन लेग त्याला माहिती आहे, छोटंसं ग्राउंड आहे, फाईन लेगला बॅट लागली तरी जाईल बॉल, परंतु तसं झालेलं नाहीये. जेवढा शफल झाला तेवढं फॉलो केलंय. कारण आतापर्यंत प्रथमेश ठाकरेने त्याच क्षेत्रामध्ये भरपूर जावा खोऱ्याने वाहिलेल्या आहेत. पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, अपील केली जाते, परंतु स्पष्ट नकार ऑनफिल्ड अंपायर कडून. सलग 3 बॉल निर्धाव टाकलेत या ओव्हरमध्ये. अकाउंट ओपनच झालेलं नाहीये टीम 94 कामनचं या मॅचमध्ये, परंतु धावा कराव्या लागतील, वेगाने कराव्या लागतील. 54चं टार्गेट आहे. खचाखच भरलेलं हे क्रीडांगण. परत एक वेळा तोच प्रयत्न आणि इथे मात्र आता जावं लागेल. परत शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाज प्रथमेश ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. तिसऱ्या बॉलवर तो बाद होतोय. ब्रॉन्झ डकचा शिकार ठरत असताना सध्या प्रथमेश ठाकरे. चौथा बॉल आपण पाहिलात, यावेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल. श्रेयस कदमचं रिॲक्शन पहा, कारण याच क्षेत्रामध्ये भरपूर मोठमोठ्या मात्र धावा खोऱ्याने व्हायला गेल्या होत्या
आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला. कदाचित फिरोज शेखने मात्र या अगोदर अभ्यास केला असेल प्रथमेश ठाकरेच्या फलंदाजीचा. या मैदानात आपल्याला खेळायचं आहे तर प्रथमेश ठाकरे येईल त्यावेळेला मात्र आपल्याला अशा प्रकारची रणनीती आखावी लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करावे लागतील आणि तेच केलं आणि अखेरकार यश मात्र मिळालं. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते यश मिळालं फिरोज शेखला. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. खातं अजून उघडलेलंच नाहीये बॅटिंग करणाऱ्या साईडचं, कारण 0 या आकड्यावर 2 फलंदाज बाद आहेत आणि अय्यूब शेख आता कासार वडवलीचा सिक्सर किंग मैदानामध्ये उतरतोय. प्रतीक निखिल लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यातल्या त्यात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नेहमीच गाजवत आलाय. त्याच्यामुळे ह्या 2 खेळाडूंवर आता दारोमदार. आल्या उलटा फटका सजवलाय, पॉइंटला फिल्डर धावतोय, पंकज चूक होईल आणि सरळ चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. स्वतःला स्ट्रेच केलं होतं चेंडू. या वेळेला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग होती परंतु त्यानंतरचं मात्र मिसफिल्ड आणि चौकार मिळाला. म्हणजेच रिदम मिळतो इथून अय्यूब शेखला. आपण पाहतायत कासार वडवलीचा वंडर बॉय ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. सुप्रीमो ट्रॉफी ज्याने गाजवली, एक बाईक मिळाली त्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अय्यूब शेख. चौकार आलाय अय्यूबच्या बॅटमधून. पहिले मन बनवलं होतं कुठेतरी रिव्हर्स स्वीप मारून, त्याच्यानंतर जसं स्लॉटमध्ये बॉल दिसला समोर मारलाय. नागा डीप मध्ये आहे आणि तिथे ती 1 धाव मिळताना दिसेल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5-2 टीम 94 कामन. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 49 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 49 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा अवघ्या फिरोज शेखने. चांगली गोलंदाजी करत असताना अगदी रॉकी दादा मॅचचा आनंद घेत आहेत. रॉकी चषकाचे सूत्रधार आपल्याला भूपेश पाटील, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत आकाश गावड, संकेश गावड, त्यानंतर किरण भोईरला आपण पाहू शकताय त्या मॅचचा आनंद घेत असताना. रोहिदास पाटील टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर. मात्र ही संपूर्ण मंडळी, त्यानंतर उमेश गावडला आपण पाहू शकाल. ही संपूर्ण रॉकी ग्रुप नुकताच लोणावळा एकविरा मातेचं दर्शन घेऊन या मॅचचा आनंद घेण्यासाठी कालच्या रात्रीमध्ये बरोबर 12च्या अगोदर ते घरी पोहोचले आणि शुभम पाध्ये यांना त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही सोमवारच्या दिवसामध्ये ही संपूर्ण रॉकी ग्रुप तुझ्या स्पर्धेच्या भेटीला जरूर येऊ. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिशान आता गोलंदाजीसाठी येईल सेकंड ओव्हरमध्ये. मागच्या सामन्यामध्ये जिशानने खूप चांगली गोलंदाजी केली. वाईड यॉर्कर चांगले टाकले होते परंतु समोर आहे अय्यूब शेख कासार वडवलीचा सिक्सर किंग. अय्यूबच्या एकदम टो एंडला लागलाय या बॅटला बॉल आणि तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अय्यूब करतोय 2 धावा घेऊन जायला. अय्यूब 2 धावेने या ओव्हरची सुरुवात झाली आहे परंतु फटका आपण जर पाहिला तर एकदम बॅटच्या टोकाला लागलाय तरी देखील 2 धावा मिळाल्यात. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 7. सर्वात चांगला समजूतदार प्राणी कोणता असेल तर तो श्वान. आणि या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत हिरवळ अशा मैदानात त्याला सुद्धा हवंसं मैदान झालेलं आहे. म्हणजे वेडीचं मैदान म्हणजे वेड लावणारं मैदान. परत एक वेळा जिशान तयार. ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो, वाईड यॉर्करचा प्रयत्न चांगला करत असतो. खांदे बरोबर मजबूत आहेत या खेळाडूचे आणि सध्या जिशानची ती जी स्ट्रेंथ आहे ते इथे दाखवत असताना चांगला वाईड यॉर्कर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण वारंवार पाहू शकाल अशा प्रकारचा हा चेंडू राऊंड द विकेटने आला. अँगल क्रिएट करत असताना अगदी वाईड यॉर्कर, गुड डिलिव्हरी. पुढचा बॉल जिशान कडून. यावेळेला फुल टॉस झाला परंतु फटका फसलाय. परत एक वेळा बॅटच्या टो एंडला लागलाय आणि तो बॅट पाहतोय अय्यूब. आणखीन एक विकेट इथे प्राप्त केले जिशानने. आणखीन एक मोठा धक्का बसलाय टीम 94 कामनला. 7-3. कोण आहे याचा पुरेपूर अभ्यास करतात का? या सर्व काही गोष्टी ग्रामीण भागातील खेळाडूंनी पाहिल्या, त्या अद्यावत केल्या, त्या प्रत्यक्षात उतरवल्या, आत्मसात केल्या तर एक तुम्ही सुद्धा चांगले खेळाडू बनू शकतील. हा फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतोय.
हो, म्हणूनच या ग्रामीण विभागामध्ये अशा पद्धतीचं प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट होणं गरजेचं आहे आणि ते प्रामाणिकपणे गेले 5 हंगाम तुमच्या समोर घेऊन येतात शुभम पाध्ये आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार. हे पहा, प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत, पूर्णपणे पॅक असं क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय. मोटरसायकल भरपूर मोठ्या संख्येने पार्क करण्यात आलेत. आनंद घेतात हे सर्व प्रेक्षक, कारण पावसाचा लवलेश नाहीये. जिशानचा हा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. परत एक वेळा ती सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. माकणेचे अंकुश पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना दिसले आमच्या ऑन स्क्रीनवर. त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 8 रन 3 गडी बाद. जिशान खान काय बॉलिंग केले आतापर्यंत. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. प्रत्येक गरजकडे आज मात्र संपूर्ण जबाबदारी आहे. जिशान परत एक वेळा तयार. हो, प्रतीकलाही बीट केलं. आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने तो दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. ते वाईड यॉर्कर, सातत्याने थोडंसं शरीरापासून दूर ठेवलेले बॉल जिशानने कमाल केली आहे. जिशानने चांगली गोलंदाजी केली आहे. याही ओव्हरच्या दरम्यान पूर्णपणे शांत ठेवलंय. आणि लगातार ते डॉट बॉल येत आहेत. परत एक वेळा तो वाईड यॉर्करचा प्रयत्न, यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेला. पंचांचा इशारा, 6 धावा मिळतील. स्टँड अनडिलिव्हर्ड. येतोय षटकार. क्लास दाखवला यावेळेला प्रतीक घरतने. कळमचा ब्रँड आहे, चर्चेत नेहमीच राहिलेला आहे. काय फटका खेळलाय. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. परफेक्ट बॉल मेरिटवर येत असताना, मेरिटवर खेळत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. गोड आवाजात गोड षटका, टेक्निकली साऊंड ज्याला म्हटलं जातं, त्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि 6 धावा येत असताना 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीम 94 कामन 14 वर 3 अशा पद्धतीने मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. विजयासाठी 12 बॉल आणि 40 रन, म्हणजेच कुणाला ते सर 20चा ॲव्हरेज आस्किंग रिक्वायर्ड रन रेट यावेळेला वाढताना पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 40 करायचे तर या ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी आता बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर प्रतीक गरजच्या खांद्यावर आहे. शेवटच्या बॉलवर तो षटकार मारला प्रतीकने आणि मॅचमध्ये परत आणलंय टीम 94 कामनला. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. मॅच चांगली रंगेल हीच अपेक्षा सर्व हे प्रेक्षक करून आलेले आहेत. पहिला बॉल या षटकातला. पहिला बॉल फुल टॉस होता, उडवला ऑन साइडला. लॉंग ऑनचा प्रेक्षक फक्त पाहत राहील आणि प्रेक्षक आता फिल्डर होतील. बॉल सीमा पार. येतोय षटकार. काय फटका खेळला होता पहा. या अँगलने आपण पाहिला, समोरचा अँगल आहे. यावेळेला आपण पाहू शकताय बॅकलिपचा उपयोग करत असताना चेंडूला परफेक्ट येऊन दिलं. वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल शॉट. 6. 11 बॉलमध्ये आता 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. श्री केदारनाथ 11 खरवते या संघाचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. श्री केदारनाथ 11 हे पहा, भरपूर दर्दी प्रेक्षक आज वेडीच्या क्रीडांगणावर उपस्थित आहेत. मोठी स्पर्धा ते पाहतायत, चर्चेतली स्पर्धा पाहतायत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, पूर्णपणे क्रीजच्या आतमध्ये जात असताना ड्राईव्ह केल्या समोरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर येत आहे, सिंगलच घेतली आहे. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट खराब राहिली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण धावा येत आहेत तर त्या कराव्या लागतील. धावावी लागेल तुम्हाला. मोठे फटके मारूनच प्रत्येक वेळेला विजय मिळवता येतो का? तर बिलकुल नाही. कुठेतरी सिंगल डबलला देखील महत्वाचं स्थान आहे क्रिकेटमध्ये. हो, एक्झॅक्टली. यावेळेला आपण पाहतायत सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि त्या बेसिकला विसरून चालत नाही आणि हेच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा 3 गडी बाद. परंतु एक आत्मविश्वास दाखवल्या स्वतःवर. प्रतीकने स्ट्राईक घेतली आहे. त्याच्या विरुद्ध लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा वाईड बॉल असेल. पहिल्या 2 बॉलमध्ये नक्की धावा आलेल्या आहेत 8. 40 करायच्या होत्या म्हणजे अजूनही 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजेच 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉलमध्ये 32 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे टीम 94 कामांच्या समोर. 10 चेंडू 32 धावा. कोणत्याही सिच्युएशन मध्ये, कोणत्याही कंडिशन मध्ये प्रतीक गरत मात्र मॅच विन करून देणारा खेळाडू आहे जरूर. परंतु एका साईडला टेम्बोडे एक्सप्रेस पंकज पाटील पालनला सुद्धा विसरून चालणार नाहीये. अनेक मात्र फलंदाजांना ज्याने थैथया नाचवलेला आहे आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. पंकज पुढचा बॉल घेऊन. पंकजचा हा बॉल ऑलमोस्ट खोदून काढलाय. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. बॉटम हँडचा खूप चांगला वापर.
ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ. बॉल सीमा पार, चौकार. काय फटका खेळला होता. मनगडाचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो आणि त्यासाठीच मी उल्लेख केला होता की कोणत्याही कंडिशनमध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये मात्र गेम चेंजर खेळाडू म्हणून ओळखला जातो. तोच प्रत्येक गरजचा हा चांगला फटका आला. 4 रन मिळाल्या. संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 3 विकेट. 28 पाहिजे, 26 झालेल्या आहेत. 28 धावसंख्येची अजूनही आवश्यकता असेल. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आहे. 2 विंडो 2 फ्रेम मध्ये ही जुगलबंदी. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केला ऑन साइडला. एक तर मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे करतोय प्रतीक. थांबवला आता बंटी बद्रिकेने. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुठलाच खेळाडू नव्हता. चान्स घ्यायला पाहिजे होता का हाही प्रश्न आहे. परंतु आता बंटी सांगतोय मीही फटकेबाजी करू शकतो आणि एक सिंगल येते. 27 धावा झाल्यात. अर्ध्या धावा झाल्यात. अजूनही अर्ध्या धावा करायच्या. 27 धावसंख्येची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉल 27. हे समीकरण, हा सामना रंगलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये. एक गरमागरम मॅच तुमच्या भेटीला. पैसा वसूल सामना तुमच्या भेटीला SP बॉयज ट्रॉफी मध्ये. शुभम पाध्ये यांचं हे आयोजन. शॉर्ट बॉलचा वापर, हॅम्बर्ड केलाय. बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला मिळतील 6 धावा. येतोय हा षटकार. धावा झाल्यात आता 33 आणि धावा करायच्यात 21. काय फटका खेळलाय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. फोर्स केलं होतं या बॉलला. जसा वेग होता तशीच मात्र बॅट सुद्धा तेवढा स्पीडने पाहायला मिळाली आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट आणि अगदी मिडॉनच्या मधोमध नेत्रदीपक षटकार. क्लास. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता. चाबूक फटका होता. मिड विकेटला चाबूक हंटर चालवावा तसा हा फटका सजवत असताना पाहायला मिळाला बंटी बद्रिके. आत्मविश्वास खूप महत्वाचा होता आणि त्याने ती स्ट्राईक घेतली आणि त्या आत्मविश्वासाने तो षटकार मारलाय. 7-21. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला बीट केलं. फुटवर्क नव्हतं. जागेवरूनच पूर्णपणे सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत टीम 94 कामनला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 बॉल 21 रन. प्रिव्हियस बॉल, शेवटचा बॉल आपण पाहिला. पंकज पाटील पालन राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. खांद्याचा वापर केला. परफेक्ट वाईट यॉर्कर कसा असावा आणि श्रेयस कदम हेच सांगतायत पंकज पाटील पालनला, तुला हीच लाईन अँड लेंथ स्वीकारायची होती. परंतु तसे काही चेंडू पाहायला मिळाले नाही आणि शेवटी मात्र शेवटचा बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. 6 बॉल आणि 21 रन. अजून सुद्धा सर्वांचे डोळे या सामन्याकडे लागलेत. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळ फार कमी आहे. 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे मी हंबल रिक्वेस्ट करेन की वेळ फार कमी आहे तर आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजून घ्या. 6 बॉल 21 रन. हाय व्होल्टेज मॅच. कुणाला ते सर आपल्या माहितीसाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये 6 बॉल 21 धावा झाल्या याच मैदानात हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. जयेशने जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं अमरदीप जलसर या टीमला. म्हणजे 6 बॉल 21 धावा या सामन्यामध्ये होतील का ही मात्र प्रतीक्षा आणि उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय विनोद पाध्ये साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. काकाश्री आहेत साई पाध्ये यांचे, ते पिताश्री आहेत. आपलं सहर्ष स्वागत विनोदजी पाध्ये साहेब. सुस्वागतम. आणि आपण पाहतोय खंडेराव पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, जे काका आहेत पंकज पाटील यांचे. म्हणजे आता सामना चांगला रंगतदार अवस्थेमध्ये. काय आकड्यांचा खेळ रंगतोय सध्या स्कोर बोर्डवर. प्रो लिंक स्पोर्ट्सवर टेलिकास्ट तुम्ही पाहताय. 33ला 3 अशी परिस्थिती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा करायच्या. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज, नम्र विनंती आहे. लास्ट ओव्हर परेश. पहिला बॉल 6 चेंडू 21. पहिला बॉल बॅटची कडा घेतलीये. पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट चान्स आहे आणि आता हा चान्स मिस केलाय की ग्रॅप केलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. थर्ड अंपायर आहेतच या ठिकाणी आपण पाहत आहेत. मात्र सॉफ्ट हँडने फेकी केली होती श्रेयस कदमने, जेणेकरून परेश आरेकरच्या हातामध्ये चेंडू कलेक्ट होईल आणि रनआउटची विकेट मिळेल. परंतु चेंडू सुटला आणि कंप्लीट धाव झाले की नाही, प्रतीक गरत त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाईल प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जिथे पाहावं तिथे नजर टाकावी, तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक ही पोच पावती. शुभम पाध्ये रात्रंदिवस झटणारं असं व्यक्तिमत्व. फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये मुळीच नाहीये. जबरदस्त ही स्पर्धा 5व्या वर्षामध्ये हे स्पर्धेचं
अप्रतिम आयोजन नियोजन केलं गेलंय. कारण आयोजन म्हटलं की घर कमी आणि मैदान जास्त, परिवाराला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हे समीकरण म्हणजेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 आपण पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचले. नॉट आउट चा निर्णय आलेला आहे आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 20 धावा, 5 चेंडू 20 धावा हे समीकरण असेल. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा होता, बॅटला लागला, चेहऱ्याला लागला आणि तिथून ते 1 धाव कंप्लीट झाली आहे. प्रतीकच्या खात्यामध्ये ते सिंगल जाईल. आता 5 बॉलमध्ये 20 धावा करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला बंटी बद्रिके. आई बॉल टायमिंग फसलंय, फाईन लेगला बीट करून जाईल का पाहावं लागेल. डीप मध्ये पंकज जातात, एका हाताने बॉल कलेक्ट केलाय, थ्रो केलाय आणि ते फक्त एकच धाव मिळताना दिसेल. उंच पुरा असा पंकज भरपूर वेगाने गेला, बॉल एकाच ऍक्शन मध्ये थांबवला, थ्रो केला आणि आता समीकरण बदललंय. 4 बॉल 19 धावा. परेश शारेकर नवापूर एक्सप्रेस अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. लाईन अँड लेन्सचा राजा. काय गोलंदाजी, भन्नाट वेग, वेगेबरोबर नियंत्रण. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर अचूक टप्पा आणि योग्य ती दिशा जर तुमच्याकडे असेल तर जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला ना तरी सुद्धा तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा मानस ठेवू शकता आणि तीच परेश आरेकरकडे आहे. पुढचा बॉल यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा सिग्नल येतोय, वाईड बॉल. त्याच्यामुळे अजूनही सामना जिवंत आहे. 4 बॉलमध्ये 18 म्हणजे 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. 4 चेंडू 18 धावा. एक कॅलिबर खेळाडू आहे प्रतीक गिरत. तो क्षमता बाळगून राहतो, क्षमतेचा खेळाडू म्हणून पाहिलं जातं, प्रतिभावंत खेळाडू आहे. आता परेश आरेकरची लेन थोडीशी यावेळेला खराब पाहायला मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा मिळेल का, रिदम मिळेल का, लयबद्ध होईल का फलंदाज प्रतीक गिरत. 4 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. प्रतीक तयार. नाव प्रतीक आणि बॅटने केलाय टिक. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी स्क्वेअर लेगला षटकार. काय फटका खेळलाय, वेगेचा फायदा उचलला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला अधून टाकण्याचा प्रयत्न केला, रेडी पोझिशन मध्ये होते आणि काय बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलं. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. षटकार. बॉल आहेत आता 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 12ची आवश्यकता आहे. 3 बॉल 12 हे समीकरण आहे. एक ऍडव्हान्टेज असा आहे बॅटिंग करणाऱ्या साईडकडे की 1 बॉल एक्स्ट्रा आहे त्यांच्या रन चेसिंग मध्ये आणि त्याच्यामुळे आता पाहूया पुढील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 12 धावा करायच्या, 2 षटकार मारायचे आहेत प्रतीक घरतला. 300चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. प्रतीकने हा बॉल हवेत उडवलाय. कव्हर्स मधून फिल्डर धावतायत. नक्की ते 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि आता 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम 94 समोर 2 चेंडू 10 धावा कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 2 बॉल 10 रन्स. परेश आरेकरने कमबॅक केलंय. बॅट थोडीशी फिरली होती, सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. या बॉलवर चौकार आला तर सामना जिवंत राहील शेवटच्या बॉल पर्यंत आणि ती चढाओढ प्रेक्षकांना देखील आवडेल. पाहूया तसाच सामना रंगतोय का. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये आता या मॅच मध्ये 10 धावांची आवश्यकता. दोन 10ची आवश्यकता आता या मॅच मध्ये. हे समीकरण आता या मॅच मध्ये चांगला रंगलाय. हा सामना ज्या पद्धतीने दोन्ही टीमने संघर्ष दाखवलाय. पहिल्या इनिंग मध्ये चांगली धावसंख्या उभारली, 53 केल्या, 54चं टार्गेट सेट केलं आणि आता 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा पार. मिळतील 6 धावा. येतोय षटकार. क्लास प्रतीक घरतचा यावेळेला पाहायला मिळतो.
काय फटका खेळला होता. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला मिडल ऑफ द पॅटने चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता आभाळाला मान वंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. क्लास लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला लवकर पिक केलं आणि नाव तर प्रतीकडे लवकर टिक केलं. बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी धावा झालेल्या आहेत. आता स्कोर बोर्डवर 50 धावा करायच्यात अजूनही सामन्यामध्ये. जिंकण्यासाठी 4. आणि ज्या वेळेला पहिली इनिंग रंगली होती काहीसा असाच खेळ आपल्याला पाहायला मिळाला. संतोषच्या विरुद्ध शेवटच्या काही बॉलमध्ये तो षटकार आला होता. परंतु पाहूया आता या मॅच मध्ये ते समीकरण आहे. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र आहे. वेडीचे क्रीडांगण आहे आणि वेडीच्या क्रीडांगणावर SP बॉईज ट्रॉफी शुभम पांड्याने त्यांच्या पूर्ण मित्रांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन इथे केलं जातंय आणि त्यातल्या त्यात प्रेक्षकांची ही गर्दी, कारण ते आहेत दर्दी. आणि तुम्ही पाहताय हा अतिशय रंगतदार चित्तथरारक असा सामना ताई पॅकर्स विरुद्ध टीम 94 कामन. आणि टीम 94 कामनला जर आता इथे जिंकायचं असेल तर शेवटच्या बॉलमध्ये 4 धावा करायच्या आहेत, कारण षटकार आलाय. 2 बॉलमध्ये 10 करायच्या होत्या. प्रतीक अजूनही मैदानामध्ये खेळतोय, झुंज देतोय आणि पाहूया ही झुंज यशस्वी होते की अपयशी. परंतु दोन्ही टीमला समर्थन द्यायचंय. प्रेक्षकांना विनंती करणे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. पैसा वसूल सामना. 1 बॉल 4. शेवटचा बॉल पायावर आदळलाय. LBW च्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल आणि ताई पॅकर्सने ही लढत इथे जिंकली आहे. सामना इथे फिनिश झालाय आणि परेश मात्र सरस ठरलाय आणि हा सामना नक्कीच खिशात आहे टीम ताई पॅकर्सच्या. अभिनंदन. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचंय. टॉस साठी श्री केदारनाथ खरवते आणि त्याचबरोबर टीम ताई पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचंय. टॉस साठी 2 षटकांचा सामना खेळवला जाईल. चला 2 टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी. सामना 2 षटकांचा असेल. ऋषिकेश तरे आपण यायचंय. आपलं पारितोषिक जे आहे ते लावलेलं होतं ते मात्र तुम्ही कलेक्ट करायचं.